तर तुम्हाला भेटायला एक स्पेशल पाहुणा इथे आलेला आहे, मुंबईचा डबेवाला आहे. तर मी त्यांना विनंती करतो, प्लीज मंचावरती या. पुरे 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 हा. नमस्कार, हॅपी गुढीपाडवा. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्तच. या दोघांना ओळखत असालच. हो, हो. काय म्हणणं आहे यांच्याविषयी? अहो त्यांच्याबद्दल काय सांगायचं का, चंद्रच माझ्या समोर येऊन बसलाय. तर त्या वर्षी माझा गुढीपाडवा पासून तर पुढचं वर्ष असं मस्त जाणार तर विचारू नका. वर्षभर पौर्णिमाच पौर्णिमा असेल तुमच्या आयुष्यात. वा, फार छान. पण तुमच्या बायकोला राग नाही ना येणार? राग तर येणार. आणि ह्याच्यात काय आणले आज? बघू, जरा उघडून बघूया काय बघ आणले. बघ बाबा. गुढी. ओ, डार्क चॉकलेट. हो, माझ्यासाठी आहे म्हणजे ते. डार्क चॉकलेट सगळे एवढे डार्क सगळे? चॉकलेट. नाही, नाही, एवढे कशाला आणले डार्क चॉकलेट? डार्क चॉकलेट त्याला आवडतात म्हणून आणले. कोणाला? मॅडम, मला खूप आवडतात. मॅडमला सल्ला द्यायचा काहीतरी, त्याच्यासाठी मी खास आलो इकडे. तुम्हाला त्यांना सल्ला सल्ला द्यायचा आहे. काय धाडस आहे, द्या. मग अहो त्यांना तेच सांगतोय, तुम्ही क्रिकेट खेळा, बॅडमिंटन खेळा, करंजा करा, पुरणपोळी करा, जे पाहिजे ते करा. का पण का? त्यांचं गाणं नाही का आलं ते, बाई ग करमत नाही, बाई ग करमत नाही, हो. त्याच्यासाठी. अच्छा. नाही हो, काय आहे ना, मला करमत नाही म्हणून महाराष्ट्रभरातल्या अनेक लोकांना करमत नाही, आणि ते मला तसंच ठेवायचं आहे. मला करमणार नाही की त्यांनाही करमणार नाही. सो मी तुमचा सल्ला नाही घेत बाबा. मी आपलं, मला करमत नाही तर महाराष्ट्राला करमत नाही असं आशिष सरांसाठी काही बोलायचं सल्ला तुम्हाला? त्यांच्याकडून घ्यायसाठी आलो. कारण का माझ्या बायकोला कसं इम्प्रेस करायचं. तुमच्या बायकोकडे ऑलरेडी 9 रस असणार. हा. सो 9 रसांमधून ती 2 रस तुमच्यावर तर रोज वापरत असेल. वापरत. कोणते सांगा? रौद्र रूप. रौद्र. रौद्र. रौद्र आणि रस. त्याच्यातून तुमच्या आयुष्यात दुःखाचा रस येत असेल, हो. हो ना? हो. तर आता तिला जर आनंद द्यायचा आहे तर तिच्यासाठी तुम्ही छान करुण रस घेतला पाहिजे. ओके. करुण रस म्हणजे काय सांगा? कारल्याचा रस. नाही, करुण रस म्हणजे असं दयनीय अवस्था. दयनीय. जी तुमची रोज असते ओके, बायको. ओके. आता तुम्ही बाई ग म्हटलात, असा हात जोडा. हा. बाई ग, बाई ग घ्या जवळ घ्या हात. कसं कसं आहे बघ, कसं नाही, कसं कसं करमत नाही ग. झाली इम्प्रेस. झालं. क्या बात है. हेच ती इम्प्रेस आहे तुमच्यासाठी. थँक्यू थँक्यू सो मच. तुला डार्क चॉकलेट आवडतं म्हणजे तुला थोडंसं कडू आवडतं. आमच्याकडे गेम पण तसाच आहे. ओके, या खेळाचं नाव आहे कटू सत्य, आणि हा खेळायचा आहे गुरु शिष्याच्या जोडी बरोबर, म्हणजे आशिष आणि अमृता बरोबर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेऊन या. खेळेंगे कटू सत्य. मी प्रश्न विचारणार आहे दोघांनाही, आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ज्याची किंवा जिची बाजू पडती आहे तिने तो कडू घोट पचवायचा आहे. रिहर्सलच्या वेळेला किंवा कामाच्या वेळेला मोबाईल वरती जास्त कोण असतं? नाही बेबी, मी कधी असते. सो ती छान नाचते, ती 1 तास नाचते म्हणजे फुल घाम, हा. आणि ती बसते, मोबाईल घेते. बेबी बघ ना, मी हे घालणार आहे उद्या. मी फक्त म्हणजे नाही. डान्स रिलेटेड पण गोष्टी एक असतात. मिनिट याचं उत्तर फक्त आशिष नाही, मीही देऊ शकतो. ड्रामा ज्युनियर्सच्या वेळेला आपल्या खुर्च्या एवढ्या जवळ होत्या, मीही परीक्षक होतो आणि तूही. शॉर्ट कट झाला की अमृता कॉफीच्या मग पासून ते डब्यात आणलेल्या पदार्थापर्यंत, घातलेल्या सँडल पासून ते कानात घातलेल्या इयरिंग्स पर्यंत सगळं त्या मोबाईल मध्ये दाखवायची. हो, तू अख्खा ट्रे प्यायलास तरी फाईन. अशा प्रकारे पहिला कडू कडू घोट. वा, ओ माय गॉड, हे खरंच कडू आहे. चंद्राची उंदरा झाली. भीषण आहे हे, भीषण. मला ते सगळं तीच पिणार आहे. मारीला मी तुला आता. ओके, पुढचा प्रश्न असा आहे की कुठलाही विषय असू द्या, त्याच्यावरती ज्ञान द्यायला तयार कोण असतं? आशू, आशू, ज्ञान द्यायला याला तयार. काहीच अर्थ नाहीये. हे दोघं मिळून मला हे कडू कडू प्यायला लावताय. पण एक मिनिट, तू एक्सप्लेन कर, आशू कसा ज्ञान देतो, कशावर देतो? हा. सो आशू जेव्हा वर्कशॉप वगैरे घेतो, तुम्हाला माहितीये का ढोलकी 1-1 मिनिटाची वगैरे का असते, म्हणजे तो अख्खा पोर्शन असतो तो का असतो, असतो? असतो. हा, म्हणजे ज्ञान देतोच ना पण तू. नाही. विषयाला धरून नाही. Exactly. आता समजा म्हटलं की अरे युएस मध्ये किती बर्फ पडला, अरे तुला नाही, सांगते सांग. मी, की सुरूच असं कोण? फॉर एक्झाम्पल असं तर जसं तिला पण म्हटलं की अरे अमृता, आज तुझे केस ना खूप छान. अरे काय ना, मी हे बघ कसं असतं, सकाळी उठल्यावर जेव्हा आपण शॅम्पू करतो तू पी, तेव्हा पी. त्याच्यानंतर असं मला आहे, आणि मग होतं. मला हे पटलंय. हे झाल्यानंतर तिला जर तू मला हे असं पटलंय. जर तू असं म्हटलंस की ऐक ना, तुझी स्किन आज थोडी डल नाही, मी कसं असतं बघ, रात्री झोप नाही झाली ना, मग हे ज्ञान बघा. हे भगवंता. उत्तर काय होतं की मी झोपली नाही.
नाही. पिते गप्प बस पितीये. मी मित्राबरोबर नाही आलीये मी. शत्रू बरोबर ओ यो. आ खानविलकर माता की जय. ओके, पुढचा प्रश्न. समजा आशूला कोणीतरी अजून जास्ती दुसरी शिष्या किंवा दुसरं हे जवळचं झालं तर जलस कुणाला होते, आशूला का अमृताला? हे आवडलं. म्हणजे तुला होत नाही का? तुला अरे चांगलं मला वाटतं नाही. सगळं. अरे हे बघ, देवा. तिला असं दिसलो मी कोणाबरोबर. हा, हा कर तू अजून रील कर. डोळे बघ. रील कर तू रील कर. हा अनुभव मीही घेतलेला आहे. आज मीही थोडासा हात धुवून घेतो. आमच्या ड्रामा ज्युनियर्सच्या शेड्यूल मध्ये 4 आठवडे सलग अमृता होती आणि 2 आठवडे ती नव्हती. हो 2 आठवड्यामध्ये काही वेगळे पाहुणे आले आणि त्यांच्या बरोबर मी रील केलं. ते मला माहित आहे. पुढचे 3 आठवडे मला अमृता माझ्याशी बोल आणि मी ते एका पॉइंटला आपल्याच शो साठी गेले होते माहिती आहे. आणि मी. ते एका पॉइंटला अशी असते. करशील परत? नाही, बिलकुल नाही, कधी केलंही नाही. कुठल्याही दिवसाच्या 24 तासाच्या कुठल्याही वेळेला तुम्ही भेटा, त्याच ऊर्जेनी त्याच उत्साहाने हा. प्रेमाने भेटणारी व्यक्ती कोण? आता पी. आता कडू. आता काहीतरी तरी पी रे. कारण तुमच्या भेटीमध्ये किती गॅप जाऊ द्या, अमृता जेव्हा भेटते मग कळलं? हा जे माझ्याबद्दल सगळं बोलतोय की काय आहे ना भारी. अरे खूप कडू आहे. तर अमृताची एनर्जी ही अरे अनबीटेबल. या अनबीटेबल. आणि मला वाटतं ती तुम्हाला आकर्षित करणारी हो, आहे. आहे. म्हणजे ती कुठेही उभी असली ना, ती आपल्याला दिसून, म्हणजे तू असं इथे गर्दी असेल आणि तिथून ती आली ना, सगळ्या मानाशावरती करेक्ट शी कम्स विथ एन एनर्जी. करेक्ट. आणि ते मला खूप आवडतं. मला वाटतं ते असणं खूप ते गरजेचं. आणि कलाकारांनी तो चार्म त्याच्यामध्ये असलाही पाहिजे. येस. बरं, आता आपण एक काम करूया, एक प्रॅक्टिकल एक जरा हे घेऊया. तुम्हाला आज गॉसिप करायचं आणि गॉसिपचा विषय आहे मी. क्रिएट करून. बरं झाली तयार, रेडी? अशी मी तुला सांगते, त्या दिवशी नाही का मी तुला म्हटलं ते 2 महिने मी ते संकर्षण बरोबर शूट केलं. हा आणि तो कंटिन्युअसली असा बाजूलाच होता पण ना. चांगला मुलगा आहे. हा नाही ते ठीक आहे, मी कुठे म्हणते वाईट आहे. आणि हुशार पण आहे, हुशार आहे. म्हणजे तुला आवडते असं मला कधी वाटतं. नाही कधी कुठे बोलायचं हे त्याला इतकं व्यवस्थित कळतं. म्हणजे चॅनलची लोक आली ना की त्याचा एक डोळा सतत त्या चॅनलच्या लोकांकडे असतो. म्हणजे कसं त्याला एकानंतर एक अशी शोज मिळत राहायला पाहिजे. म्हणून तो ते आले ना की त्या लोकांबरोबर एकदम व्यवस्थित बरोबर. बोलतो. हा आणि मग ते गेले की मग तो एकदम नॉर्मल. खरंच? मग त्याच्यानंतर ऑडियन्स जे आपलं बसतं ना, हा त्यांनी टाळ्या वाजवाव्या, त्याच्या कवितांवरती हा वा हू हा असं करावं. म्हणून नाही ना तो जेव्हा पण कविता करतो ना तर तिरका. सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून करतो तो. तिरका हा. होतो तो. हा, मी हा. बघितलंय. अरे का बाबा तू समोर कॅमेऱ्यासाठी करतोयस ना, मग अगदी असं तिरकं बिरकं होऊन का असं करायचं उगाच ते. त्याच्यानंतर तू तो नक्की आता- 2 आठवडे बघ. हो, मी थोडंच माहिती. गॉसिप सांगितलं, अच्छा, तू ठीक आहे. खूप करतेस. सॉरी, पण हे बरोबर आहे ना बेबी. मग मी हे सगळं माझं ऑब्झर्वेशन आहे. हो, आहे कमाल आणि आहे. चांगली क्वालिटी पण आहे. पण जसं तुम्हाला मगाशी ते तेच आहे, ती कधी कौतुक करते आणि कधी सालं काढते आपल्याला कळतच नाही. समजत नाही. कधी सोलते आणि कधी ती काय, म्हणजे असं होतं. कमाल आहे. पण तुम्हाला दोघांना भेटून मी खरं सांगू का, असं म्हणतात की डान्स केल्याने तुमच्या अंगामध्ये एक एनर्जी संचारते. तुमच्या प्रेझेन्स मध्येच ती एनर्जी आहे. Thanks. आणि माझी देवाला प्रार्थना आहे की इथून पुढची अनेक वर्ष ही एनर्जी तुम्हाला भगवंत देत राहू. तुमच्या डान्सनी, तुमच्या कलाकृतींनी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत राहावं अशी मी देवाला प्रार्थना करतो. आणि एक शेवटचा प्रश्न आम्हाला या खेळामध्ये तुम्हाला विचारायचं की दोघांपैकी कुरळे केस कुणाचे आहेत? आमच्या दोघांचेही. येस. हो आता गोड पिऊयात आपण. हो, गोड. हे बघा, कुरळे केस असणं ही फार चांगली चांगली गोष्ट. गोष्ट आहे. मलाच उलट पडलंय. चला चला, धन्यवाद या खेळामध्ये सहभागी झाला. स्वयंपाकघराकडे जाऊया. आशिष, Yes. तुला स्वयंपाक सगळा येतो बऱ्यापैकी. बऱ्यापैकी? आणि अमृता? ती बघू शकते छान.